Zee 24 तास एक पाऊल पुढे। अनधिकृत इमारतींमुळे आणि अनेकांच्या चुकांमुळे जाणारे बळी कसे थांबवायचे याविषयी आपण चर्चा करतो आहोत। धर्माधिकारी सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी चंद्रशेखर प्रभूंनीचे मुद्दे मांडले, कशा प्रकारे आदर्श व्यवस्था असू शकते हे त्यांनी सांगितलेलं आहे। प्रत्यक्षात व्यवहारामध्ये ही व्यवस्था उतरू शकेल का असं तुम्हाला वाटतं का, आणि ही व्यवस्था उतरवण्यासाठी लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा असेल? व्यवहारामध्ये ही यंत्रणा उतरू शकेल, व्यवहारामध्ये ही यंत्रणा उतरवली पाहिजे, पण असे बदल करायला जी आवश्यक महत्त्वाच्या क्रमाने सांगतोय, राजकीय इच्छाशक्ती आणि मग प्रशासकीय इच्छाशक्ती, या दोन्हींचा सध्या अभाव आहे। महाराष्ट्र हे देशामध्ये नागरीकरणाच्या बाबतीमध्ये एका निकषावर नंबर 1 वर आहे, आणि एकूण मिळून फार तर विचार करायचा आहे तर 2 वर आहे, तमिळनाडूच्या बरोबर। पण आपल्याकडे नगर रचना, नगर विकास, त्याचा दूरदृष्टीने काही एक नियोजन, याचा सर्वस्वी अभाव दिसतोय। आत्ताच्या रचनेमध्ये उदाहरणार्थ एखादी वास्तू कोसळते आणि आरसीसी स्ट्रक्चर, तर आरसीसी कन्सल्टंट आहे, तो वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट्स देतो, आणि महापालिका ज्या वेळेला शेवटी कंप्लीशन सर्टिफिकेट देते की ज्यानंतरच वापर सुरू होऊ शकतो, वास्तू अधिकृत असेल तर, अनधिकृत असेल तर सगळाच राडा आहे। पण अधिकृत असेल तरी कायद्यातली रचना आहे, कंप्लीशन शिवाय वापर सुरू होऊ शकत नाही, आणि महापालिकेने कंप्लीशन द्यायची तर अनेक तऱ्हांची एनओसी आहेत, त्यामध्ये तो आरसीसी कन्सल्टंटनी पण सांगायला लागतं। याचा अर्थ एक अप्रत्यक्ष व्यवस्था आहे बिल्डिंगची, ती पुरेशी टफ आहे का, ती अशी मध्येच कोसळणार नाही ना अशाचा। पण आपल्याकडे मी आता फार मोठा, म्हणजे कमी वेळामध्ये एक मोठा मुद्दा म्हणतोय, ट्रस्ट बेस्ड सोसायटी, म्हणजे कामं आणि समाज जीवन जे चालतं ते मुळात काही गोष्टींवर विश्वास असावा लागतो। उदाहरणार्थ हे सूत्र आत्ताच्या मुद्द्याला कसं लागू आहे, माणसं जेव्हा एखाद्या वास्तूमध्ये फ्लॅट बुक करतात आणि विकत घेतात, तर तिथे गृहीत एक बेसिक ट्रस्ट, एक विश्वास की यांनी केलेलं काम किमान गुणवत्तेचं असणार आहे। पण सामाजिक संबंध जर कोलमडून पडलेले असले आणि निगेटिव्ह लुटणाऱ्या प्रॉफिटवर लक्ष असेल, तर ही जी युती आहे विविध तऱ्हांचे अभद्र बिल्डर सकट, ते म्हणतात आपण विकले आणि आपले पैसे घेऊन गेलो की आपलं काम संपलं, पुढचं तुम्ही काय ते बघा। तर माझं मत आहे की आज सामाजिक चित्रामध्ये हा ट्रस्ट हा कोसळलेला आहे सध्या। एकीकडे त्याला कायद्याची पण व्यवस्था आवश्यक आहे, पण सामाजिक नाती कशी अधिक दुरुस्त होतील याची सुद्धा पावलं उचलली जाणं आवश्यक आहे। बिलकुल। आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे। मिलिंदजी, शेवटी तुम्ही काय सांगाल? 2 मुद्दे या ठिकाणी उपस्थित होत आहेत। पहिली गोष्ट, सगळ्या गोष्टी तपासून घेण्याची गरज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, सगळ्यांच्या हेतूंविषयी शंका उपस्थित होत चाललेली आहे। त्यामुळे चंद्रशेखर प्रभूंनी जे मुद्दे मांडले की अनेक गोष्टी तपासून घ्या तरच घर घ्या, आणि दुसरीकडे त्याला जोडून धर्माधिकारींचा मुद्दा आहे की ही एक विश्वासार्हता वाढायला हवी, ज्याला कॉमर्समध्ये गुडविल असा शब्द आहे, गुडविल वाढायला हवं, त्याबद्दलची विश्वासार्हता वाढायला हवी। या दोन्हीचा सुवर्ण मध्य साधण्याची गरज आहे। या दोन्ही गोष्टी पॅरलल एकमेकांना समांतर जातील की काय, नेमकं हे प्रकार थांबण्यासाठी काय घडायला लागेल? नाही, निश्चितच एक विश्वासार्हता निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी कायद्याची अंमलबजावणी अतिशय काटेकोरपणे होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि ह्याच सर्वामध्ये हा जो अनधिकृत बांधकामांचा परिघ आहे, त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण ह्याच इमारतीचं उदाहरण घेऊया। या इमारत अनधिकृत होती असं आपण म्हणतोय मगापासून, परंतु या अनधिकृत इमारतीला वीज पुरवठा कसा झाला, या अनधिकृत इमारतीला पाणी पुरवठा कसा सुरू झाला, त्याच्यामुळे जबाबदारी संबंधित खात्यांना झटकता येणार नाही। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की बहुतेक अनधिकृत इमारतींची एक मोडस ऑपरेंडी असते की ते न्यायालयांमध्ये जातात आणि स्टे ऑर्डर्स प्रोक्युअर करतात, आणि स्टे ऑर्डर्सच्या काळामध्ये ती माणसं आतमध्ये शिरतात त्या इमारतीमध्ये, आणि मग वादवादाचा एक दृष्टिकोन पुन्हा निर्माण करतात की आता लोक राहत आहेत, पावसाळा आलेला आहे, आता त्यांना बेघर करू नका। तर मला असं वाटतं की ह्या संपूर्ण सिस्टीममध्ये, आणि ही मोडस ऑपरेंडी काही कालबोराची नाहीये, ही गेल्या 20 वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातनं किंवा ह्या सगळ्या परिसरात आपल्याला दिसते, परंतु ह्याच्यावर तोडगा निघत नाही। याचं कारण धर्माधिकारी म्हणाले तेच बरोबर आहे की राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय इच्छाशक्ती ह्या दोघांचा टोटली अभाव जो आहे त्याच्यामुळे होत आहे। आणि त्याच्यामुळे आज ह्या जर दोन्ही एलिमेंट्सनी, या दोन्ही घटकांनी जर
काही निश्चित असं एक प्रोएक्टिव्ह जर भूमिका घ्यायचं ठरवलं तर हा विषय मला असं वाटतं आपण सोडवू शकू. बिलकुल. शेवटी आपण आजचा रोखठोक प्रश्न बघूया. आज आम्ही प्रश्न विचारलेला होता, अनधिकृत इमारतींना बिल्डर आणि अधिकाऱ्यांचं साटलोटं जबाबदार आहे का? याविषयी महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनात काहीही शंका नाहीये. 100% लोक म्हणतायत की होय, या अनधिकृत इमारतींना बिल्डर आणि अधिकाऱ्यांचं साटलोटं जबाबदार आहे. आज अत्यंत दुर्दैवी ही घटना घडलेली आहे. ज्या नागरिकांचा याच्यामध्ये बळी गेलाय, ज्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, जे जखमी झालेले आहेत आणि वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत आहेत, त्या सगळ्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. याला जबाबदार कोण आहे याचा शोध सातत्याने प्रशासन तर घेत आहेच, पोलीस जे सध्या या चर्चेमध्ये उपस्थित आहेत ते सुद्धा या घटनेचा सातत्याने पाठपुरावा करतायत. आणि आम्ही असं आश्वासन देतो संपूर्ण महाराष्ट्राला की ज्या ज्या अनधिकृत बांधकामं सध्या सुरू आहेत त्यांच्या विरुद्ध झी 24 तास सातत्याने आवाज उठवतोय. हा उपक्रम आमचा पुढेही सुरूच राहील आणि आपण अपेक्षा करूया की हे प्रकार लवकरात लवकर थांबतील. निदान आपलं स्वतःचं घर जिथे माणसाला सगळ्यात सुरक्षित वाटतं ती जागा आज सगळ्यात असुरक्षित होताना आपल्याला दिसतीये. घर खायला उठतं याचा वेगळ्या अर्थाने आपल्याला अनुभव येताना, प्रचिती येताना बघायला मिळतेय. हे सगळं लवकरात लवकर थांबूया आणि यासाठी एकत्रितपणे सगळ्यांनाच मोहीम सुरू करावी लागेल. या मोहिमेत सर्व नागरिकांनी निदान स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, सांभाळण्यासाठी तरी सहभागी होण्याची आणि एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. आज या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल अविनाश धर्माधिकारी, मिलिंद बल्लाळ आणि कपिल राऊत तुम्हा तिघांचेही मनापासून धन्यवाद. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24. झी 24 तास, एक पाऊल पुढे.